क्रांतीभूमीच्या बाजूला जी जमीन आहे ही जमीन सरकारने करावी आणि त्या ठिकाणी भव्य असं स्मारक उभं करावं अशा पद्धतीची मागणी आमची आहे. अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यासाठी प्राधिकरण करावं आणि त्या प्राधिकरणाच्या अंतर्गत त्याचं डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट करावं अशी मागणी आहे. त्यानंतर मग माझ्याकडे एखादा प्रस्ताव असा आलेला आहे की जवळजवळ 1000 कोटीचा आणि त्याच्यामध्ये 200 एकर जमिनीवरती मोठं स्मारक उभं करावं अशी मागणी आहे. आता 200 एकर जमीन काय इथं जवळपास मिळणं तर एवढी जमीन मिळेल त्या ठिकाणी ही जी भीम सृष्टी आहे भीम सृष्टी उभी करण्याच्या संबंधामध्ये गोवारीजींनी सुद्धा आपली भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेला होता हा सत्याग्रह पाण्यासाठी नव्हता. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना पाणी प्यायला मिळत नव्हतं असं नाही, पण आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे, स्वाभिमानाने आम्हाला गावात सगळं आलं पाहिजे आणि म्हणून सत्याग्रह झालेला होता. तर आता पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरामध्ये त्याचा एक मोठा आराखडा तयार करावा आणि भव्य दिव्य असं स्मारक उभं व्हावं अशा पद्धतीची भूमिका आमच्याकडे आंबेडकरी आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्याला मोठं योगदान द्यावं अशी आमची मागणी आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या वतीनंही कल्चरल मिनिस्ट्री आहे त्यांच्या वतीनंही काय रक्कम आपल्याला मिळते का त्याचाही प्रयत्न तुम्ही दिली करणार आहे. त्यामुळं एक भव्य दिव्य असं स्मारक उभं राहावं अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. एक तर ज्या सरकारमध्ये मी आहे नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मी त्या ठिकाणी आहे. जवळजवळ 2016 पासून 10 वर्ष मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि रिपब्लिकन पक्षाचाही लोकसभेमध्ये मेंबर नसताना मला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी मंत्रिपद दिलं आहे आणि बीजेपीमध्ये तिसऱ्या वेळेला राज्यसभा देत नाही, परंतु आपल्याला मात्र ती दिलेली आहे. कारण आपण देशभरामध्ये नरेंद्र मोदींचा जो डेव्हलपमेंटचा प्लॅन आहे तो आम्ही लोकांच्या समोर मांडलेला आहे. माझा पक्ष सध्या 28 राज्यामध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. आपला जो RBI आहे हा नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये रिकग्नाइज आहे आणि अजून 2 राज्यामध्ये जर आमच्या पक्षाला मान्यता मिळाली तर आपला पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष हा रिकग्नाइज होतो. आणि आज देशामध्ये जे 4च पक्ष असे आहेत तिथे ऑल इंडिया लेवलला रिकग्नाइज आहे आणि ज्याच्यामध्ये BJP नंबर 1ला आहे, 2 नंबरला काँग्रेस पक्ष आहे, 3 नंबरला भाजप आहे आणि 4 नंबरला आम आदमी पार्टी आहे. माझा प्रयत्न असा आहे की ते 4-5 वर्षामध्ये आपल्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवायची आहे. त्यासाठी इतर राज्यामध्ये पक्ष वाढवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं जे मिशन आहे ते सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणारं मिशन आहे आणि देशामध्ये समानता प्रस्थापित झाली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. याप्रमाणे रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या विचारांनी समाजामध्ये एकता, अखंडता आणि मानवतेवर आधारलेली अशी भूमिका घेऊन आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणे आपलं काम सुरू आहे. मला त्या तिसऱ्यांदा राज्यसभा मिळाली. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांचा मोठा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केले की त्यांचाही मोठा वाटा आहे आणि जे नवीन अध्यक्ष झालेले आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे. त्यामुळं मला देशभर फिरण्याची संधी मला मिळालेली आहे आणि देशभर सुरू नरेंद्र मोदींचा अजेंडा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा लोकांसमोर मांडत आहे. आज आपल्या भारताची इकॉनॉमी 4 नंबरवर आहे. पुढच्या वेळेला 1-1.5 वर्षामध्ये 3 नंबरवर येईल.
अमेरिका नंबर 1 वर आहे, 2 नंबरवर चायना आहे, 3 नंबरवर जर्मनी आहे आणि 4थ्या नंबरवर आपली देशाची इकॉनॉमी आहे. मेड इन इंडियाला मोठं महत्त्व आम्ही दिलेलं आहे. छोट्या मोठ्या उद्योगांना प्राधान्य देऊ, MSMEच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार देणे आणि आपली इकॉनॉमी डेव्हलप करण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे. माझं मंत्रालय जे सामाजिक न्याय डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंटचं या वर्षीचं बजेट 1,98,442 कोटीचं आहे आणि हे 5-6 मंत्रालय आहे त्याच्यामध्ये आपल्या मंत्रालयाचा नंबर लागतो. त्यामुळे मोठं बजेट आपल्याला या बजेटमध्ये मिळालेलं आहे आणि त्यामुळं मग मला असं वाटतं की नरेंद्र मोदींचा अजेंडा गरिबांना न्याय देणारा आहे आणि त्या दिशेनं आम्ही पुढे चाललेलो आहोत. सर, आज राज्य सरकारकडून 56 कोटीचा निधी जो आहे तो 14 तल्याचं सुशोभीकरणासाठी मिळाला आहे. त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालं आहे. मात्र पुढच्या काळात तो निधी जास्त वाढण्याची शक्यता झाली तर केंद्रातून या 14 तल्यासाठी निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात. केंद्राच्या मदतीची आवश्यकता नाही आहे. जर वाढला तर त्यामध्ये राज्य सरकार योजना कोण निधी मिळणारच आहे. हा जो आराखडा आहे तो फक्त 14 आहे. दृष्टी जी आहे किंवा जो मोठं स्मारक अजून उभं करायचं आहे तर त्याच्यासाठी सध्या क्रांतीभूमीच्या बाजूला एक 25 एकर जमीन आहे. ती जमीन अक्वायर केली त्या ठिकाणी मोठं भव्य असं स्मारक उभं राहू शकतं. त्यामुळे त्याचा आराखडा सुद्धा एकदा मुख्यमंत्र्यांच्याबरोबर मी बोललेलो आहे. सुद्धा एक बैठक घेऊन त्याचा आराखडा तयार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि शताब्दी वर्षामध्ये त्याच्या कामाला सुरुवात होणं अत्यंत आवश्यक आहे. हे जे काम आहे आता हे काम फक्त तळ्यापुरतं मर्यादित आहे. पण महाडमध्ये एक महाड हे शहर आहे. महाड शहराचं डेव्हलपमेंट किंवा या स्मारकाचं जे डेव्हलपमेंट आहे एका बाजूला शिवसृष्टी उभी राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही उभी राहणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की तो निधी वेगळा आहे पण केंद्राच्या वतीनं जो म्हणजे याच्यासाठी नाही पण पुढचं जे स्मारक आपण म्हणणार आहोत त्याच्यासाठी केंद्रातून सुद्धा काही रक्कम आणण्याचा प्रयत्न नक्की आपण करू. सर, आपल्याला मंत्रिपद मिळतं पण कार्यकर्त्याला कुठल्याही पद मिळत नाही यासाठी कार्यकर्ते नाराज झाले असं तर माझ्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे परंतु आता एक तर म्हणजे आमचा मंत्रिपक्ष आहे आणि आमचा पक्ष हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्या तुलनेमध्ये आमच्या पक्षाची ताकद तेवढी नाही. पण आमच्या पक्षाची ताकद जरी लिमिटेड असली तरी निवडून आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा असतो. त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना थोडा वाटा मिळत नाही. आता बीजेपीमध्ये एवढी गर्दी झालेली आहे की त्यांना ते तिकीट देणं थोडं अशक्य झालेलं आहे. तरीही रिपब्लिकन पक्षाचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची नाराजी असू नये आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाला एक MLC 1 किंवा 2 अध्यक्षपद महामंडळाची आणि ते 40-50 जे महामंडळाचे सदस्य आहेत ते देण्याच्या संबंधामध्ये आश्वासन दिलेलं आहे. आता इलेक्शन संपलेले आहे त्यामुळं लवकरात लवकर महामंडळाची स्थापना करावी आणि त्यामध्ये सगळ्या आमच्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना या देशांची मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की नक्की यावेळेला रिपब्लिकन पक्षावर नक्की वाटपात आणण्यात झालेलं आहे. पण सत्तेच्या भागीदारीमध्ये नक्की आम्ही त्याचा विचार सुरुवात म्हणालेली आहे आणि त्याप्रमाणे नक्की कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. सध्या खरात प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्ष खरात प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला जातोय आणि अनेक असे असलेले व्हिडिओ महिलेचे आहेत त्या समोर येताना दिसत आहेत. कसं पाहता या सर्व प्रकरणाकडे? मला वाटतं खराचं जे प्रकरण आहे ते खराच्या प्रकरणामध्ये घरात जाऊन त्याच्या बघितलं पाहिजे. त्यांनी हे जे मागणी केलेली आहे त्या सगळ्या मागणी पुढे येत आहे. एका महिलेने तक्रार दिलेली आहे आणि भविष्य सांगणारा अशा पद्धतीचा माणूस काहीतरी म्हणजे अशी व्यक्ती आहे आणि आता पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे. त्याची पूर्णपणे चौकशी चालू आहे
दुपारी साधनकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आहे. कारण तिथं आणि त्यांची ओळख होती, त्यांच्याकडे जाती होत्या, अनेक नेते अनेक भविष्याकडे जातात. पण मी अजिबात कुठल्याही अशा अजिबात नाही आहे. भविष्य माझ्या हातामध्ये आहे. बाबांनी सांगितल्यामुळे काहीतरी आपल्याला मिळेल किंवा मिळणार नाही असं अजिबात नाही आहे. ठीक आहे, आता लोकांची भावना असते, त्यामुळं लोकांचे आले लोक जातात. राजकारणाचा जो विषय आहे, आता काय करायचं ते मुख्यमंत्री ठरवलं. तुम्ही भाषणात एक आपलं मत मांडलं की कधीतरी आम्ही सर्वजण एकत्र आले पाहिजे. प्रकाश आंबेडकर असतील किंवा इतर चळवळीतले जे नेते आहेत ते आता एकत्र आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? आता मी अनेक वेळेला प्रयत्न केलेला आहे, पण सगळे नेते एकत्र होत नाही. आणि बाकीचे सगळे नेते एकत्र यायला तयार आहेत, पण माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरची फॅमिली जी आहे, आंबेडकर फॅमिलीमध्येच 3 भावाची 3 सदस्य आहेत. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आहे, आनंदराज आंबेडकरांची बहुजन सेना आहे आणि भीमराव आंबेडकरांचा एक सदस्य आहे. त्यामुळं ठीक आहे, ते जरी असले तरी हे सगळे गट एकत्र यावेत अशी आपली भूमिका आहे. पण माझं स्पष्ट मत असं आहे की जोपर्यंत प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र येत नाही तोपर्यंत समाजाला ऐक्य झालेलं असं वाटत नाही. त्यामुळे मी अनेक वेळेला प्रकाश आंबेडकरांना बोलून जे आले नाही आणि ते ज्यावेळेला रेडॉलच होते आपली 9मध्ये, त्यावेळेला बाळासाहेबांच्या शिवाय सगळे गट आमच्यासोबत आली होती. पण ते लोकांना तेवढं फोर्सफुली ऐकलं वाटत नाही. प्रकाश आंबेडकरांनी या संबंधाचा विचार करावा. त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला सगळ्या जागा लढून त्यांचा मग अजून रिकग्नाइज होत नाही. 48 लोकसभा लढतात, 288 विधानसभा लढतात, तरी सुद्धा गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांचा पक्ष रिकग्नाइज झाला नाही. त्यावेळेला आम्ही एकत्र होतो त्यावेळेला RPI रिकग्नाइज झाला होता. आम्हाला उभं तर थोडी त्याच्यावर मिळालं होतं. त्यामुळं एकट्या दुसऱ्याला काय पक्ष रिकग्नाइज करणं बाळासाहेब आंबेडकरांनी शक्य झालं नाही आणि माझ्या पक्षालाही महाराष्ट्रामध्ये रिकग्नायझेशन मिळणं अवघड आहे. आणि जर एकत्र आलो तर मात्र आमच्या पक्षाला नक्की रिकग्नायझेशन मिळेल. आणि आम्ही मागच्या वेळेला काँग्रेस अलायन्समध्ये 4 खासदार आम्ही निवडून आलो होतो, त्यावेळेस आमचा पक्ष रिकग्नाइज होता. तर आता भविष्य काळामध्ये जर अशी वेळ आली तर ऐक्यासाठी माझी तयारी आहे. 4 पावलं मागे नाही, माझी तयारी आहे आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे.